माझे पप्पा, माझे आजोबा हे सगळे वैद्यकीय क्षेत्रातले आहेत घरात. माझी आजी नर्स होती. बाय डिफॉल्ट त्यांची पण इच्छा सगळे मेडिकल फील्ड, सगळे मेडिकल फील्डचे आहे. त्यांची पण इच्छा होती की आपला सगळा सेटअप रेडी आहे, बस तुला अभ्यास करायचा आहे, एक्झाम पास आउट व्हायचं आहे आणि चेअरवर येऊन बसायचं, इतकंच आहे. पण ते इतकंच माझ्यासाठी खूप अवघड होतं. म्हणजे साईड बाय साईड हे करून मग त्याच्याबरोबर अजून काहीतरी करू असं वाला काही प्लॅन नव्हता माझा. मी करेन तर हेच, सक्सेस पण हाच आणि फेल्युअर पण हाच म्हणून मी त्याच्यात उतरणार होतो. हे सगळं मी घरात सांगितल्यानंतर मग जरा घरचे डिप्रेशनमध्ये गेले. पहिलं जे मी करायला बसलो होतो किंवा पहिलं जे काय म्हणू शकतो काम मी असं करायला घेतलं ना, मग त्याच्यात मी खूप घरी बोलणे खाल्ले. टाइमपास करायचं तर काही पण असं वालं एक रिॲक्शन होती आई पप्पांची. पॅन्डेमिकचा टाइमपास करायचं तू काही करणार का? नाही म्हटलं, हे पण काही योग्य नाही आहे. मग थोडं अजून डीप स्टडी केला आणि मग फायनल प्रॉडक्ट जे आलं ते पहिलं पोर्ट्रेट होतं शरद पुंक्षे सरांचं. पॅन्डेमिक नंतर ज्या वेळेला तुझी पोर्ट्रेट्स वाढायला लागली किंवा तू करायला लागलास किंवा ज्या वेळेला असं वाटलं तुला की अरे यार मजा आ रहा है इसमें, बरोबर, कारण हे जोवर फील येत नाही ना प्रणव, मजा आ रहा है इसमें, त्याशिवाय ते प्रोडक्टिव्ह आउटपुट येत नाही. एक्झिबिशन तर खूप नंतर. मजा आ रहा है इसमें, ह्या मजा आ रहा है इसमें मध्ये मी 1000 पोर्ट्रेट पूर्ण केले पॅन्डेमिक. 1000 पोर्ट्रेट पॅन्डेमिक मध्ये 1000 पोर्ट्रेट्स पूर्ण केले. पहिलं एक्झिबिशन लावण्याआधी माझ्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड होतं.